डुईंग तुलसी पूजा। मनाला माझ्या ना लथ लागल्यासारखी झालेली आहे। आज भाकरी बदललेली आहे। ये काम मुझे नहीं होगा। बापले काही नवीन जीवनाची सुरुवात केली। ओय राम, I watch reels, I make money. टेक श्री कृष्णाज फेवरेट मिल्क। गोइंग टू मेक दिस रिच गॉड व्हेजिटेबल। एकतर मी आता काम करून थकलेली आहे। आता हे बळाशी लाल लाल। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आता, आणि आता मी स्वयंपाक करत होते, पण आता स्वयंपाक करण्याचं थांबवलेलं आहे। फक्त कढईमध्ये मेथीची भाजी केलेली आहे, इथं पीठ बनवून ठेवलेलं आहे। आणि आता दादू म्हणतोय की आई आज माझा डबा नाहीये, मी लवकर येणार आहे दुपारी 12 वाजता। म्हणलं ठीक आहे, स्वयंपाक कशाला करू एवढं लवकर, आता व्यायाम करते आणि त्याच्यानंतर उरलेला स्वयंपाक करते, पण त्याच्या अगोदर तुळशी मातेचं पूजन करते। आणि बघा खूप सुंदर दृश्य, माझा म्हणा अभ्यासाला बसलेला आहे सकाळी सकाळी लवकर उठून, नाहीतर मला ना रोज उठवावं लागतं जबरदस्तीने। करियो पढाई, परीक्षार्थी विद्यार्थी। Yes. यस यस, And I am proud of it. हाँ चलो। तुलसी सी सखी श्वे पापरिणी पुण्यदे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णु प्रियाय नमो नमः। आज बघा आभाळ आलेलं आहे, अजिबात उन्हाचं सूर्याचं एक किरण पण नाही दिसत आहे। आज आभाळ गच्च भरलेलं आहे, ढग तुम्ही पाहू शकता, काळे भोर ढग झालेले आहेत, आणि हवा पण नाही सुटलेली। क्या कर सकते हैं। श्री सुभद्राय नमः। कढईमध्ये मेथीची भाजी शिजलेली आहे मगाशीच, आता काढून ठेवते। काय करायचं, सकाळ सकाळी मी तर डबा करत असते दादूसाठी, पण आज तो बोलला नको डब्बा, म्हणलं ठीक आहे। आणि इथं मी माझ्यासाठी गुळवेलचा काढा केलेला आहे, आता शोधून घेते। चला, गुळवेलचा काढा खूप कडू लागतो बरं का, पण मी पीत असते अधूनमधून। अरे हा पण जास्त झाला, चल। आणि इथं अरे क्या कर रहे दादू, दादू कॉलेजला चाललेला आहे। गुळवेलचा कडू काढा पिते। बापरे, कडू जरी असला ना तरी आरोग्यदायी आहे गुळवेलचा काढा। दादू वेळेवर आहे 12 वाजता, नाहीतर उशिरा येशील। पप्पांच्या पाया पडत आहे, माझ्या पडलेला आहे मगाशीच। आव जाऊ पुत्र, तुम्ही कुठे चाललात फंडाजी? रनिंग करायला, वॉकिंग करायला? लवकर उठून जायचं असतं फंडाजी, एवढा उशीर कोण जातं? 7:45 वाजले फुंडजी। सवेरे सवेरे झगड़ने के मूड में रहते फुंडजी, पता नहीं इनको क्या हो जाता है, उल्टा ही जॉब देते हैं। चला, मी आज घरातच व्यायाम करते, कारण बाहेर आज अजिबात ऊन नाही पडलं, उलट आभाळ आलेला आहे। टेरेसवर जाण्यात काहीच अर्थ नाही, आज घरातच बसून व्यायाम करते। आणि आता माझं किचन माझी वाट बघत आहे, म्हणजे मी आता उरलेला स्वयंपाक करून घेते, नाहीतर फोंडाची ओढत बसतील उशीर झाला तर। चला, चपात्या करून घेते पटकन आता। फोंडाजी नैवेद्य दाखवा देवाला। आता मी आणि फंडीचे जेवण करायला बसलेलो आहोत। अणम ब्रह्मा रसम विष्णु भुक्ता देव जनार्दनम एवं देहपति। जय श्री कृष्ण भगवान। आणि आम्ही खात आहोत मेथीची भाजी, शेवग्याची शेंगाची आमटी आणि ज्वारीची भाकरी। आज भाकरी बदललेली आहे, ज्वारी दळली थोडीशी आणि ज्वारीची भाकरी आज खात आहे, आणि फुंडाची चपाती खात आहेत। आणि मनाचं माझ्या तर जेवण झालेलं आहे, त्याची कॉलेजला जाण्याची तयारी चालू आहे। जेवण झाल्यानंतर आता फोंडाजी चाललेले आहेत ऑफिसला। फोंडाजी दुसऱ्या कापडाने पुसा ना हेल्मेट। तू पुसून ठेवायचं असतं, मला सांग। हे राम, मी काय काय करू फोंडाजी? हा कर्तव्य माझं करतोय, हेल्मेट पण पुसून ठेवायचं कमाल आहे बाबा। मला बरं वाटेल ना तू ठेवलं तर। नाही, मला नाही होणार फोंडाजी, ये काम मुझे नहीं होगा। अरे त्याच पिशवीत भाजी आणायचं।
ही दादू गेलेला सकाळी रनिंगला. गेला होता? हो गेलेला. येऊन झोपला. हो. तुम्हाला आनंद झाला की नाही आज दादू रनिंगला गेलेला? परत येऊन झोपला कसं काय हे नाही कळत. तो रनिंगला जातो 5 वाजता उठून. हा 6:30ला येतो, झोपतो, मग 7:30ला उठतो. 7:30 रोज चाललंय सगळं आजच. आज गेलेला, रोज नाही जात. आज अजूनही नवीन सुरुवात केली त्याच्या जीवनाची. आणि मग तू माझं नाही सांगितलं आज? काय? आज मी पण चालू केलंय. दोघेही आजच गेले पहिल्यांदा रनिंगला. तो 5ला गेलाय मला माहित नव्हतं. बघा कोइन्सिडन्स किती छान झाला. बाप लेकाने आज सुरुवात केला, शुभ मुहूर्त केला, शुभ सुरुवात केली रनिंगला. ठीक आहे, या थोडीशी. गुड घालून गेलता का? हो गुड घालून गेलेला. आवशो चला, माझ्यासाठी घरामध्ये खूप कामं पडलेली आहेत. आता सगळी कामं मलाच करायची आहेत. मनाची एक्झाम आहे त्याच्यामुळे मला लवकर जातो कॉलेजला, नंतर मना झाडू वगैरे मारतो. पण आजकाल मलाच सगळी कामं करावं लागतात. आता सुरुवात करते कामाला. चला, माझं आता ऑल होमवर्क डन झालेलं आहे. खूप थकवा आलेला बाबा, कंटिन्यू आज कामं केली. आता डस्टबिन सुद्धा धुलेले आहेत मी, सुकायला ठेवते. पडू नका म्हणजे झालं. चला, आणि एवढी कामं करता करता 1 वाजलेले आहेत दुपारच्या. हे बघा कबूतर आलीच. अय राम, पायावर डस्टबिन पडला. बापरे, हे भगवान. दादूडिया, मेरा दादू आ गया. 12 वाजता येणार होता ना रे बाळा? 1 तास लागला ट्रॅफिक मुळे. आइये विमान नाहीये रे बाळा, तुझी गाडी आहे. स्वागत आहे, वडाक्कम. अभी खा लो, मुंह हात धोके खाना. उपाशीच आहे दादू 1 वाजेपर्यंत. आज डब्बा घेऊन गेला नाही त्याच्यामुळे आज तो उपाशी आहे. आज बाहेर सकाळपासून आभाळ आलेला आहे. 2 दिवस चांगलं कडक ऊन पडलं आणि आज आभाळ आलेला आहे. असं वाटतं की आज पाऊस पडेल. मेरा लबाड बच्चा भी आ गया. मी का डरू, मी खिडकीमध्ये थांबलेले, तेवढाच माझा मना पण आलेला आहे. अरे हालू नको, कॅमेरा हालतो रे बाबू. कैसा गया पेपर? मग आज मिळाला का प्रसाद खायला? प्रसाद खायला माझ युनिव्हर्सिटीतून नाही आलं. तुझं जायचा यायचा रस्ता तोच आहे ना? दुसरीकडे युनिव्हर्सिटी मध्येच आहे. हा दुसऱ्या रोडला. अच्छा चलो भाई. बर्गर खायला जाणार होता. बर्गर खायला जाणार होता आणि त्या दिवशी तर पिझ्झा खाल्ला ना. असले फास्ट फूड ना कमी खात जावा. नाही, मला जाड व्हायचे. अरे जाड होण्यासाठी मैदा नसतो खायचा रे राजा. अशी भाजी भाकरी खायचं असतं. फास्ट फूड खायचं असतं. नसतं बळा, फास्ट फूड नसतं खायचं. फास्ट फूड. चला, आज मेरे दोनों बेटे जल्दी आ गए. मला दुसरं खायचं. दुसरं काय खायचं तुला? मला शेवगा नाही खायचा. शेवगा नाही खायचा? मग क्या खाना है? मी नाही काय बनवणार. एकतर मी आता कामं करून थकलेली आहे. आता जस्ट माझी कामं संपलेली आहेत आणि आता मला आराम करू दे. मॅगी आणतो मी. मॅगी बिगी नाही खायची बाळा. खा ना चपाती भाजी, मेथीची भाजी खा. मेथीची भाजी खा, शेवग्याची शेंग नको खाऊ, मेथीची भाजी खा. फायनली मना मॅगी घेऊन आलेला आहे आणि मॅगी केलेली सुद्धा आहे ह्या पातेल्यामध्ये. कुठली मॅगी आहे बाळाशी लाल लाल? स्पायसी चीज मॅगी. कसली? स्पायसी चीज मॅगी. स्पायसी चीज मॅगी. याला ना चपाती भाजी खाऊ वाटत नाही, असं टिटबिट लागतं खायला, चटपटी. चपाती भाजी मी खात नाही. अरे एक टाइम खाला ना दुसऱ्या टाइम नकोच म्हणतो चपाती भाजी खायला. ऐसा तो हे बनायला माझ्या ना लथ लागल्यासारखी झालेली आहे. पिझ्झा बर्गर तर कमी खातो. आज म्हणत होता आई बर्गर खायला जायचं म्हणून मित्रांबरोबर. जायचं होतं, म्हणलं नको बाळा, सारखं सारखं चांगलं नाही. मागच्याच रविवारी पिझ्झा, नंतर मॅगी पण खाल्लेली सकाळी नाश्त्याला, दुपारी पिझ्झा आणि संध्याकाळी बिर्याणी, व्हेज बिर्याणी. असं तर आहे. घरी नव्हते कारण मी घरी नव्हते म्हणून. लाबाड बच्चा आज खातो तो. दुपारचे 3:30 वाजले आहेत आता आणि 1 तासभर मी आराम केला आणि माझा आराम झाल्यानंतर आता मनाचा आराम चालू आहे. हे बघा मस्त इथं आराम करत आहे. हांजी रील स्कॉलर क्या चल रहा है आपका? I watch reels. I make money. I'm billionaire. हो का? रील्स बघून तो बिलियनियर बनणार आहे. बिलियनियर क्या
का मिलेनियर होत असलं तर भारी झालं. हा झालास रे, तुला पैसेच मिळाले मला असते. म्हणायचंय. हा हा झोप आता थोडा वेळ, नाही तर दिवस मावळाच्या टायमाला झोपतोस. Yes, I'm going to sleep now. हा 1 तासभर झोप. ओके. आणि दादू पण इकडं झोपला का काय? ओ हा गेमर, तो रील स्कॉलर, हा गेमर. हे बघा हे बघा, याला पण पैसे मिळतात. जसं त्याला रील बघितल्यामुळे पैसे मिळतात ना, दादूला पण गेम खेळल्यामुळे पैसे मिळतात. हो ना हो ना हो ना. सही सही सही. अरे बंद करो यार. फायनली सायंकाळच्या 5 वाजता जोरजोराच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. आज सकाळपासून आभाळ होतं, त्याचा हा परिणाम आहे. आता जोराचा पाऊस पडत आहे आणि हलकी हलकी हवा पण सुटलेली आहे पावसाबरोबर. परतीचा भाद्रपद महिन्यातला पाऊस हा असाच असतो, एकदम अचानक येतो, जोरात बरसतो, त्याच्यानंतर जातो. सायंकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता मी गॅसवरती कॉफी उकळायला ठेवलेली आहे. आणि ही कॉफी आहे गुळाची, म्हणजे साखरेऐवजी गुळ घातलेला आहे कॉफीमध्ये. आता मी आणि दादू कॉफीचा आनंद घेणार आहोत. गॅस बंद करते, अगोदर लाईट लावते. खूप अंधार पडलेला आहे 6 वाजताच, कारण बाहेर आभाळ आलेला आहे, हलका हलका पाऊस पण पडत आहे. मगाशी जोराचा पाऊस होता, आता हलका पाऊस पडत आहे. चलो कॉफी पी लेते हैं. दादू क्यों? अच्छा नहीं आता. तू मॅगी खा ना, फास्ट फूड. मुझे पहिला राहून राहून सारखी फास्ट फूडची आठवण येते. मुझे पता है तब तुम ये बोल. हा टोमण्यावर टोमणे खायला मिळतील आज. चला 1 कप दादूला देते. दादूला बिस्किट पण खायचे आहेत कॉफी बरोबर. दादू घे राजा, लीजिए, आइए और खाइए कॉफी के साथ बिस्किट. मी पण कॉफीचा आनंद घेते हॉलमध्ये बसून. मनुडा, डू यू वॉन्ट बेबे? मनीषा, सॉरी मना. ओके हाँ, तू मैगी पिज्जाज खा. हम हेल्दी गुड़ की कॉफी पीते हैं. तो कॉफी पी. इट्स 6:30 PM and अरे मराठीत बोल, लोक कमेंट करतील. नाही माय younger son is telling to me you have to speak in English, so that I am trying to speak in English. घरात आहे ना, घरात मनसेची हे होईल. that I do not speak about any political पक्षाला काय म्हणतात, parties on record. Therefore now I am doing Tulsi Puja and Mana will chant Surya Narayan mantras because it's a 6:30 PM. That this time is most powerful time for chant mantras and puja part, doing what आरतीच. नमो नारायण प्रिये, नमो नमो विष्णु प्रियाय, नमो नमः. हे विष्णु प्रियाय नमो नमः. भद्राय नमः. Just now I did Tulsi Puja and now my Tulsi Puja. ha and now Mana and now my Mana is chanting Suryadev mantras. He is not. I am going to chant. Yes, let's go. नैवेद्य देते बाळा. सॉरी विल गिव. हे राम, हे बघा, माय वन सन इज टेलिंग स्पीक इन मराठी and youngest son is Speak in English. saying speak in English. What should I do? You should mix. Mix. Okay, I should talk with Dadu in Marathi and with Mana in English. Okay, Dadu, take a Sri Krishna's favorite milk, cow milk. Sorry, Dadu, भगवान श्रीकृष्णाचं आवडतं गाईचं दूध श्रीकृष्णाला भोग म्हणून दाखव, अर्पण कर. उदानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा, नैवेद्यं समर्पयामि. सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली. Now we are done with our evening puja and now I am making dinner. For dinner I am going to make this rich gourd vegetable and bajra roti. I am going to end this vlog. If you like my vlog, please like, share, subscribe. Thank you for watching. See you again tomorrow morning.